कोल्हापूर जिल्ह्यात रात्री घरफोडी करणाऱ्या टोळीला अखेर पोलिसांनी जेरबंद केले। या प्रकरणी अकलूज इथल्या मुख्य आरोपी सुभाष शंकर काळे आणि जतमधील सागर चंदू साळुंके यांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून 20,96,700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। यामध्ये 137 ग्रॅम सोने, 1,286 ग्रॅम चांदी आणि गुन्ह्यात वापरलेली झायलो कार यासह इतर साहित्यांचा समावेश आहे। दोन्ही आरोपींकडून 15 घरफोडीच्या गुन्ह्यांचा उलगडा झालाय। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि शाहूवाडी उपविभागीय पोलीस पथकाने सांगली फाटा इथं ही संयुक्त कारवाई केली। ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी आपासो पवार तसेच पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार समीर मुल्ला, सुरेश पाटील, रामचंद्र कोळी, रुपेश माने, विनोद कांबळे, रवींद्र कांबळे, संजय जानकर, अमोल तेली, हिंदूराव केसरे, अमोल कोळेकर, संजय पडवळ, अरविंद पाटील, नवनाथ कदम, अमित सरजे, सतीश सूर्यवंशी, सुशील पाटील, राजेंद्र बंडेकर, हंबीरराव अतिग्रे तसेच सायबर पोलीस ठाणेकडील राजेंद्र ताटे यांनी केली। डिजिटल बंधुता न्यूजसाठी प्रतिनिधी नियाज जमादार।